नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल 4 मोठ्या अपडेट्स जाणून घेणार आहोत। एक म्हणजे तुम्ही जरी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला असेल आणि तुमचेही जरी 2 किंवा 3 अकाउंट असतील आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कुठला वेगळा अकाउंट नंबर दिलाय आणि तुमचे पैसे हे आले परंतु तुम्हाला माहित नसेल की तुमचे पैसे कोणत्या अकाउंटमध्ये जमा झाले आहेत, तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे ते आधार कार्ड सीडिंग बँक अकाउंटमध्ये टाकण्यात आलेले आहेत। तुम्हालाही जरी चेक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकची सीडिंग आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यानंतर उरला प्रश्न, ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल त्यांचे पैसे कधी येणार आहे याची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि अजून पैसे आले नसतील तर त्यांना पैसे मिळतील का मिळणार नाही याबद्दलही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मी असेच लाडकी बहीण योजनेचे अपडेट आणि दुसऱ्या योजनेची रिलेटेड माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो। 17 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी पुण्यातून लाडकी बहीण योजनेची ऑफिशियली सुरुवात केली होती आणि ज्या महिलांचे हे 14 ऑगस्टपर्यंत फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांच्या अकाउंटमध्ये पैसेही क्रेडिट व्हायला सुरुवात झाली होती, परंतु अनेक अशा महिला ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह होते आणि त्यांना पैसे आलेले नाहीत, तर त्यांना पैसे कधी येणार आहेत? तर ज्या महिलांना या महिन्यामध्ये पैसे मिळणार नाही तर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांची इन्स्टॉलमेंट एकत्र मिळणार आहे। म्हणजे 4,500 रुपयाची रक्कम त्यांना थेट त्यांच्या डीबीटी मार्फत त्यांच्या बँक अकाउंट लिंक असेल त्यावर टाकण्यात येणार आहेत। तर उरला प्रश्न की ज्या महिलांचे ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे तर त्यांनाही केव्हा पैसे मिळतील? तर त्यांनाही सप्टेंबरमध्ये हे इन्स्टॉलमेंट मिळणार आहे 3 महिन्यांचे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे। त्यानंतर उरला प्रश्न की अनेक महिला अशा आहेत की ज्यांनी फॉर्म भरल्यावेळेस वेगळा अकाउंट नंबर दिला होता परंतु त्यांचे पैसे आलेत आणि ते कोणत्या अकाउंटमध्ये जमा झाले हे त्यांना माहीत नसेल किंवा त्यांचे मल्टिपल अकाउंट असतील तर त्यांना चेक करायचे असेल की माझे पैसे लाडकी बहीणचे कोणत्या अकाउंटमध्ये जमा झालेत, तर सिंपली तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं आहे। त्यानंतर एम आधार असं टाकायचं आहे। एम आधार टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि OTP टाकून तिथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तिथं खाली ऑप्शन दिसेल की आधार कार्ड सीडिंग स्टेटस, तिथं आधार कार्ड सीडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटशी लिंक आहे। त्यानंतर तिथं जरी ॲक्टिव्हचं चिन्ह दिसत असेल तर तुमचं अकाउंट हे पैसे येण्यासाठी किंवा पैसे स्वीकारण्यासाठी रेडी आहे आणि तिथे जरी इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाऊन पुन्हा KYC करणं गरजेचं राहील। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेचं इन्स्टॉलमेंट चेक करू शकता।